श्री प्रभाकर गजाननराव अपस्तंभ गुरु विरचित श्रीमद भागवत महापुराणाचे साकल्य निरूपण. दिवस 48वा. नवम स्कंध. परीक्षिताच्या वंशाचे कथन करताना त्याचे वंशमूळ आणि विस्तार सांगितला. वंश प्रारंभाच्या वेळी देश, काल, स्थिती सांगणे आवश्यक आहे. मग त्या देशाच्याही उत्पत्ती क्रमप्राप्त झाली. अशा वर्णनासाठी मग सृष्टीच्या निर्मितीपासूनच यथासांग परिचय करून दिला आहे. पूर्वीच्या काळी कुणी कुणाला भेटला म्हणजे नमस्कार करून स्वतःचा परिचय देत असत. कोणत्या वंशाचा, कोणत्या गोत्राचा, कुणाचा शिष्य, कुणाचा पुत्र असे सांगून प्रणाम करत असत. त्यात वंशाचा आदर, ज्येष्ठांची प्रतिष्ठा आणि स्वतःची निष्ठा सहज प्रत्यंतराला येत असे. राजा परीक्षिताचा वंशच असा मूलगामी आणि चारीही पुरुषार्थाचे पालन केलेला असल्यानं त्याचे वर्णन इतिहास म्हणून किंवा भागवत महापुराण म्हणून कितीही आवश्यक आणि श्रवण, स्मरण, कीर्तनी पुण्यप्रद असले तरी त्याच्या विस्ताराने, व्यापकतेने ते सामान्यांच्या कवेत येत नाही. बौद्धिक कक्षेत त्याहून येत नाही. त्यामुळे आणि सगळी वंशवेल, परिसर, कालक्रम, देश प्रदेशांची जशीच्या तशी वर्णने करून पृष्ठभार वाढवणे हा उद्देशच मुळी या माझ्या उपक्रमाचा भाग नाही. तरी श्रीमद भगवताची यन्ने हास्ती न तत्क्वचित ही महती राखून लिहिण्याचा प्रयत्न करीत आहे. ही सारी सृष्टी, अखिल मानववंश, चराचर, जडचेतन, विद्या अविद्या सर्वच जर तोच परमात्मा व्याप्त आहे तर श्रीमद भागवत ही एक कृष्ण कथा आहे एवढ्यातच सवेळ झाले असते. पण कथा म्हटले की कधी, कुठे, कशी, कुणाची, का इत्यादी विषयी सविस्तर अविस्तर उल्लेख करूनच सांगावी लागते. व्यासांच्या प्रतिभासकर्तेला वंदन करायचे तर आपली पणती पेटवावीच लागते. माझा हाच प्रयत्न आहे. हजारो वर्षे तप केल्यावर ब्रह्मदेव प्रसन्न झाले तेव्हा भारद्वाज म्हणाले, देवा मला सगळे ज्ञान द्या. देवांनी ज्ञानराशी दाखवल्या, त्या 3 पर्वताप्रमाणे भासल्या. त्यातील 3 मुष्टींचाच विस्तार आज कुणाच्याही आवाक्याबाहेरचा आहे. त्याच प्रवरगणातील अस्मादिक भागवताच्याच व्याप्तीला पर्वत मानून चिमूटभर निवेदन करीत आहे. तेव्हा त्यातील देश, कालस्थितीचे भान ठेवून परीक्षितीच्या प्रश्नांचा मागोवा घेत सूत्र कथासूत्र अखंड ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. श्रीमद भगवताच्या महानायकाच्या म्हणजेच यदुवंशाच्या अग्रणी श्रीकृष्णांच्या कालापर्यंतचे वर्णन 9व्या स्कंधापर्यंत झालेले आहे. श्रीमद भगवताचा गाभा समजला जाणारा आणि तोच भाग आपल्या कथाकीर्तनाच्या माध्यमातून लोकांसमोर येणारा भाग म्हणजे दशम स्कंध यापुढे प्रारंभ होत आहे. आल्य. नवम स्कंध समाप्त. गोपाळ कृष्ण भगवान की जय.